नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. मंडळी, तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात का जिथे निसर्गाच्या सानिध्यात इतिहास जिवंत वाटतो, जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब एक चमत्कार सांगतो? निसर्गाच्या कुशीत वसलेले, इतिहासाचा साक्षीदार आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेले केदारेश्वर गुहा मंदिर हे हरिश्चंद्रगडावरील एक अद्भुत ठिकाण आहे. पौराणिक कथा, निसर्गाची अद्वितीय शिल्पकला आणि भक्तांची श्रद्धा यांचा अनोखा संगम असलेल्या या मंदिराची खासियत म्हणजे गुहेतील शिवलिंग, थंडगार पाण्याचे कुंड आणि 4 खांबांमागील रहस्यमय कथा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, त्याच्या कुंडातील पाण्याचा चमत्कार आणि सध्याच्या परिस्थितीतील गुहेचे महत्त्व. चला तर मग हरिश्चंद्रगडावरच्या केदारेश्वर गुहा मंदिराचा हा अनोखा प्रवास एकत्र अनुभवूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच ऐतिहासिक, थरारक, भीतिदायक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत रहस्यमयी मंदिर आहे. हे मंदिर जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर आहे असे मानले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या हरिश्चंद्रगडावर असलेले एक अद्वितीय आणि पवित्र ठिकाण आहे. हरिश्चंद्रगड हा पश्चिम घाटात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच गडांपैकी एक आहे. गडावर असलेल्या अनेक आकर्षणांपैकी केदारेश्वर गुहा मंदिर हे सर्वात महत्त्वाचे आहे. हे ठिकाण शिवभक्तांसाठी आणि ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. हे मंदिर नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि आध्यात्मिक महत्त्व यांचे अद्वितीय मिश्रण आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर 4 खांबांवर उभे होते, पण आता मात्र 3 खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे. या 4ही खांबांचा सखोल अर्थ आहे. हे 4 खांब 4 युगांचे 4 प्रतीक आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग म्हणजे हे 4 खांब असे दर्शवले जाते. सध्या या 4 खांबांपैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी आख्यायिका आहे. मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर हे मंदिर आहे. नदीचे पाणी थेट मंदिरात शिरते. मंदिराच्या अरुंद प्रवेशद्वाराच्या पलीकडे गुहेचे एक रमणीय दृश्य दिसते. गुहेतील या मंदिरात कमरे इतके पाणी असून पाण्यात एक स्वयंप्रकट शिवलिंग आहे. पाणी अतिशय थंड असल्याने शिवलिंगापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण आहे. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी हे पाणी एक प्रकारची परीक्षा ठरते. पावसाळ्यात प्रचंड वेगाने पाणी वाहते, यामुळे गुहेपर्यंत पोहोचणे अशक्य होते. केदारेश्वर गुहा मंदिर हे प्राचीन काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते. मंदिर नैसर्गिक दगडांमध्ये कोरले गेले आहे. पावसाळ्यात गुहेतून पाण्याचे झरे वाहतात, जे दृश्य अतिशय मनमोहक असते. गुहेत पाणी खूप थंड असल्यामुळे धार्मिक विधी करताना काळजी घ्यावी लागते. हरिश्चंद्रगडावर पोहोचण्यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे पानसई मार्ग, जो की सर्वात सोपा आणि नवख्या ट्रेकरसाठी योग्य असा मार्ग म्हणून ओळखला जातो. नंबर 2, नळीची वाट. हा मार्ग अत्यंत कठीण असून जे साहसी ट्रेकर्स असतात
ते या मार्गाचा अवलंब करतात. आणि नंबर 3 म्हणजे कोकण कडा मार्ग. हा मध्यम स्वरूपाचा मार्ग असून त्यातून गडाचे अप्रतिम दृश्य दिसते. मंदिराला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सर्वात योग्य आहे, कारण यावेळी हवामान थंड आणि सुखद असते. येथे गेल्यावर स्थानिक गाईड्सची मदत घेणे उपयुक्त ठरते, कारण ट्रेकिंगचे मार्ग काहीसे गुंतागुंतीचे असू शकतात. पावसाळ्यात ट्रेकिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण मार्ग खूप निसरडे होतात. केदारेश्वर गुहा मंदिर हे केवळ धार्मिक ठिकाण नाही, तर एक अद्वितीय अनुभव आहे. निसर्गाच्या सानिध्यात शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अनुभव येथे येतो. शिवभक्तांसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. केदारेश्वर गुहा मंदिराला भेट देणे हा निसर्गप्रेमी आणि धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. केदारेश्वर गुहा मंदिराचा इतिहास पौराणिक कथांशी जोडलेला आहे. असे मानले जाते की या ठिकाणी पांडवांनी वनवास काळात वास्तव्य केले होते. गुहेतील शिवलिंग हे त्या काळात उभारले गेले असल्याचे मानले जाते. असेही मानले जाते की त्यांनी येथे भगवान शिवाची आराधना केली होती. मंदिरातील शिवलिंगाला पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की येथे केलेल्या प्रार्थना आणि ध्यानामुळे भक्तांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. केदारेश्वर गुहा मंदिर हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असूनही पुरेशा देखभालीच्या अभावामुळे त्याची अवस्था काहीशी दयनीय आहे. या मंदिरात काही पर्यटकांनी गुहेत गूढ आवाज ऐकले असल्याचे सांगितले आहे. रात्रीच्या वेळी येथे असामान्य घटना घडल्याची चर्चा होते, परंतु त्याचबरोबर येथे पोहोचल्यावर भक्तांना एक प्रकारची शांतता आणि सकारात्मकता जाणवते. मंदिर सभोवताचा निसर्ग अप्रतिम आहे. गुहेच्या परिसरातून दिसणारे कोकण कडा आणि हरिश्चंद्रगडाचे दृश्य अतिशय मनोहारी असते. केदारेश्वर गुहा मंदिर हे केवळ धार्मिक ठिकाण नसून इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. या ठिकाणी भेट दिल्यावर प्रत्येकाला एक वेगळाच अनुभव मिळतो, जो आयुष्यभर लक्षात राहतो. तर मित्रांनो, आजचा आपला हा केदारेश्वर गुहा मंदिरावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला देखील या मंदिराबद्दल काही माहिती असल्यास मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.